विलवडे व वाफोली गावातील क्वारी आणि क्रशर व्यावसायिकांकडून शासनाच्या अटी व नियमांचे उल्लंघन होत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत महसूल प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर बेकायदा सुरू असलेल्या क्वारी व क्रशर बंद करण्याच्या मागणीसाठी आज 17 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून वाफोली विलवडे गावाच्या सीमेवरील कालवा रस्त्यावर धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे। क्वारीमधील सतत होणाऱ्या स्फोटांमुळे परिसरातील नागरिक, लहान मुले, वृद्ध तसेच जनावरे घाबरून जात आहेत। या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना, गोठ्यांना तसेच विहिरींना तडे गेले असून ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे। याशिवाय भूसुरुंग स्फोटांमुळे तिलारी कालव्यालाही धोका निर्माण झाला असून गळतीमुळे पाणी शेतजमिनीत साठून शेती नापीक होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। या सर्व समस्यांबाबत प्रशासनास अनेकदा निवेदने देऊन बैठका घेऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। म्हणूनच अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत संबंधित क्वारी व क्रशरचे परवाने रद्द करून तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे। या आंदोलनाला कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे, ॲडव्होकेट ऋषिकेश पाटील, डॉक्टर जयेंद्र पुरळेकर आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे। या धरणे आंदोलनाचा आमच्या बांदा प्रतिनिधी मंगल कामत यांनी घेतलेला हा आढावा। नदी होती इथून तेरेखोल नदी नावाची एक नदी वाहता, त्या नदीत सुद्धा क्रशर घुसून त्याचे सुद्धा आज मोठे मोठे डोंगर भावलाटीत उभे राहिलेले आहेत। ते आमच्या डोळ्यात दिसत नाही आहेत काय? किंवा आमच्या तरुण पिढी, तुमच्या माध्यमातून मी सांगणार आहे, सगळी वयस्कर म्हातारी शितारी लग्न झालेली प्युरिफायरला येतात, हेमामालिनी ॲडव्हर्टाईज करतात ती। आज तुमच्या गावात फळं चांगली होतात, अन्न चांगला होता, ह्याहीपेक्षा दुसरा जगणं नाही। कारण त्या शहरात जाऊन बघा, लोकांका अक्षरशः चांगलं श्वास नाही म्हणून फिरा घेतात की नाही पर्यटक आहे सर। ह्या तुमच्या रस्त्यान पर्यटक जाऊ हवे मा, तुमच्या घरात येऊन पर्यटकांनी 4 गोटे तुमचे खाऊ गये तर विकास जातलो। आमच्या ज्या काही शेत जमीन आहे, आमचा ज्या काय आहे सर पिकणारी, आम्हाला गोव्याच्या धर्तीचं पर्यटन नको आहे। कारण गोवा आज कोसळतोय, लक्षात घ्या। म्हणजे गोवा हे कोणाच्या हातात गेलं? एक मोठे पत्रकार आहेत देशातले, राजदीप सरदेसाई, 23-24 पर्यंत चालायचा, एवढा त्यांनी खनिज साठा काढून ठेवले। ते काय करायचं, मोठमोठाले ट्रक गावातल्या रस्त्यांमधून, असं हा आपला रस्ता आहे ना छोटासा, तशा रस्त्यावरनं हे मोठे मोठे ट्रक, जसं त्यांनी म्हटलं वरती टार्पोलिन शीट वगैरे काही न लावता, जेवढी लिमिट आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त रिपोर्ट दिला, त्याच्यावर मी काय ऍक्शन घेऊ शकतो म्हणतात, तहसीलदार सांगतात आम्हाला। तर म्हटलं तसं लिहून द्या तुम्ही, ठातूर मातूर रिपोर्ट आहे म्हणून लिहून द्या, म्हणजे तुमची ती कॅपॅसिटी नाहीये ना। त्यानंतर क्वारीच्या बाबतीत मी आरटीआय टाकला। आरटीआय मध्ये त्यांना मी बरेच प्रश्न विचारले, जसं तुम्ही आता एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स सर्टिफिकेट आहे का, किंवा मायनिंग अवेलेबिलिटी सर्टिफिकेट खनिज अधिकाऱ्याकडून लागतं ते आहे का, असे बरेच प्रश्न विचारले। त्या सगळ्यांची उत्तर त्याने काय दिलं, आढळत नाही। सगळ्यांची उत्तर ऍक्च्युअली इट इज रिक्वायर्ड व्हेन यू आर गिव्हिंग परमिशन, आढळत नाही म्हणून उत्तर दिली आहेत। आता मला ते परत अप्पर अपील तहसीलदारांकडे आलं। हे क्वारी संबंधात झालं। आता हे क्रशर जे आहेत ना, ते इकडे 2 क्रशर आहेत, इकडे 2-3 क्रशर आहेत। हे क्रशरच्या बाबतीत पण आम्ही MPCB बरोबर 2023 पासून कम्युनिकेशन करत आहोत। तुम्ही या, माझं नाव सुजिता संदेश सावंत, राहणार विलवडे टेमवाडी येथे आम्ही राहतो। एवढा वेळ झाला, इतकी वेळा आम्ही शासनाला सांगतो, तहसीलदारांना सांगितलं, कलेक्टर झालं, सगळीकडे झालं, ग्रामपंचायत मध्ये उपोषणाला पण बसलो, पण आमच्यासाठी हे शासन काहीच करत नाही। याचं खरं तर आम्हाला दुःख वाटतंय, का आमच्यासाठी असं करत नाही, कारण आम्हाला रोजचा श्वसनाचा त्रास होतोच आहे। माझ्या बघा कानाच्या पड्ड्याचं ऑपरेशन केलंय मी आत्ताच, कारण हे आवाजामुळे सततच्या कानात झुमलेलाच असतो आवाज हा। ब्लास्टिंगमुळे विहिरीला तडे गेलेलेच आहेत, घरांना तडे गेलेलेच आहे। असं वाटतं आता घर पडतं की मग पडतं। ज्यावेळी आम्ही जेवणाला बसतो त्यावेळी असे कौलं उडतात आणि त्याच्या जेवणामध्ये माती, अक्षरशः अन्न आम्ही ते टाकून देतोय। आमची शेती तर आम्ही करतच नाही, कारण ती गेलेलीच आहे माती आणि डसमुळे। आम्ही दुसऱ्याची खंडाला करतो, ते पण आम्हाला सुखाने अन्न खायला देत नाही। हे का म्हणून, आणि का आम्ही हे त्रास सहन करायचे? हे शासन काहीच आमच्यासाठी करत नाही, याचं दुःख वाटतंय। हे बंद व्हायलाच पाहिजे, आणि आम्ही कुठेही जाऊ लागलं तर आम्ही जाणार आणि हे बंद करणार म्हणजे करणारच।
समिता समीर सावंत. मी गाव विलवडे टेमवाडीत राहते आणि आमच्या शेतीचं एवढं नुकसान झालेलं आहे ना की वरून जे क्रशर आहे त्यातली जी धूळ माती वाहून आली ना पूर्ण शेतीत आली. 2024 मध्ये आलेली. आता जर तुम्ही बघितलात ना तिथे रस्ता पूर्ण रस्ता झालेला आहे. तिथे अजिबात तिथं माती दिसणार नाही. त्याचप्रमाणे घरांना असे तडे गेलेत या स्फोटांमुळे, फक्त स्फोटांमुळे. घर आता आहे उभं, पुढे ते पडणारच आहे. त्याच्यानंतर विहिरी पूर्ण आटून गेलेल्या आहेत. धरण तर बिलकुल दिसणार नाही, पाणीच नाही. तर वाफोली धरणाला गेलं तर पाणी नाही, विलवडे धरणाला पाणी नाही. शेतीचं एवढं नुकसान आहे ना. आता लोक फळबागा करतायत, भाजीपाला घातलाय लोकांनी, कलिंगड लावलायत. ह्यांना पाण्याची गरज आहे, ती पाणी भेटतच नाही, फक्त हे क्वारी आणि क्रशरमुळे. हे झालं. आता आमच्या आतमध्ये येऊन बघा तुम्ही, आतमध्ये गावांमध्ये जावा, इथून खाली गेलात की घर आहेत आमची. काय उपयोग आहे घरांचा? आमच्या पूर्ण तड्या गेलेल्या आहेत, त्रास झालेला आहे. आता माझ्या कानाचं ना पूर्ण सुजलेलं आहे कान. कारण मी हे काय घेतलंय मफलर, कान सुजलेलं आहे, कानाचे पडद्यांना होल पडले. कशामुळे? त्रासामुळे. लोकांना आता डायबिटीज, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. रक्तदाब तर आहेच, जास्त तर लोकांना आहे रक्तदाब. काय उपयोग आहे सांगा याचा आम्हाला? हे बंदच व्हायला. आणि आमची तर एकच इच्छा आहे, बंदच व्हायला पाहिजे. आम्हाला क्वारी, क्रशर आणि इथे धंदे करायचं असेल ना तर चांगला धंदा करा, ज्यापासून लोकांना ना त्यातनं काहीतरी मिळकत भेटायला पाहिजे. हे असे धंदे करून आमचं नुकसान करू नका तुम्ही. हेच आम्हाला क्वारी मालकांना सांगायचं आहे आणि क्रशर मालकांना. थँक्यू. मी बोलणार आहे तो आपल्या विलवडे गावच्या उदरनिर्वाहासाठी गरजेच्या याच्यावरती. म्हणजे आमचा गाव सर्वप्रथम शेतीप्रधान गाव आहे आणि इथे जो विलवडे गावात राहील त्याला क्वारी, ब्लास्टिंग, क्रेशर याची काही गरज नाही. विलवडे गावात भाजीपाला, शेती, काजू बागायतदार, माड, सुपारी यासारखी झाडं केली असतील तर त्याच्यावर आपलं उदरनिर्वाह होऊन, मुलांचं शिक्षण होऊन चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह होऊ शकतो. नमस्कार, मी प्रकाश जगन्नाथ दळवी, सरपंच विलवडे. आज या ठिकाणी विलवडे व वाफोली या दोन गावांमध्ये ज्या चालू असलेल्या अनधिकृत क्वारी आणि क्रशर संदर्भात विलवडे गाव पंचक्रोशीने या ठिकाणी जन आंदोलन या ठिकाणी केलेले आहे. तर या आंदोलनासाठी आमचा ग्रामपंचायत म्हणून त्यांना पूर्ण या ठिकाणी पाठिंबा आहे. जेणेकरून आमचं पण हेच मत आहे की शासनाच्या ज्या नियम आणि अटीच्या बाहेर राहून जे अनधिकृत या ठिकाणी गौण खनिज या ठिकाणी काढलं जातं त्याच्यावर निर्बंध या ठिकाणी बसले पाहिजे. आणि अशा प्रकारे अनधिकृत जर त्या क्रशर आणि क्वारी असतील तर शासनाने त्याच्यासाठी तात्काळ त्याच्यावर कार्यवाही या ठिकाणी करावी अशी आमची ग्रामपंचायती वतीने सुद्धा या ठिकाणी विनंती आहे. आज विलवडे, वापोली, भालावला आणि देगवे गावचे ग्रामस्थ आम्ही इथे क्वारी आणि क्रशर बंद करण्यासाठी आंदोलन करत आहोत. आम्ही हे गव्हर्नमेंटशी 2017 पासून कम्युनिकेशन करत आहोत आणि त्या कम्युनिकेशनचा काही फायदा झालेला नाही. पण ह्याच्यामुळे आमच्या सगळ्या घरांना तडे गेले, आमच्या देवळाच्या खांबाला तडे गेले, आमच्या काजू बागा किंवा आंब्याच्या बागांचे नुकसान प्रचंड प्रमाणात झालं. भात शेतीत पाणी आणि वाळू घुसल्या कारणाने आणि भात शेतीवर परिणाम झाला. म्हणून आम्ही गव्हर्नमेंटकडे ह्या क्वारी आणि क्रशर बंद कराव्यात अशी मागणी केली. आमच्या पाहणीत असं आढळून आलं की MPCB, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ह्या लोकांना फक्त शो कॉज नोटीस पाठवतात पण काही ऍक्शन घेत नाहीत. आम्हाला त्यांच्या रिपोर्टमध्ये असं पण आढळलं की एक क्रशर 4 वर्ष परवान्याशिवाय चालू आहे आणि एक क्रशर 3 वर्ष परवान्याशिवाय चालू आहेत आणि त्यांचे ऑफिसर सांगतात ते आम्ही बंद करू शकत नाही. आणि आम्ही जे माहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागवल्या त्या माहिती गव्हर्नमेंटचे लोक सांगतात आपल्याकडे आढळत नाही. आणि जे नियमाप्रमाणे क्वारी क्रायटेरिया MPCB, क्रशर क्रायटेरिया MPCB आणि महाराष्ट्र गौण खनिज कायद्याप्रमाणे जे त्यांनी त्या क्वारी आणि क्रशर ओनरकडून घ्यायला पाहिजे ते त्यांनी घेतलेलं आम्हाला दिसत नाही. आणि हे सगळं करून आम्ही थकल्यानंतर आज आम्ही इथे सगळेजण जाऊन आंदोलन करत आहोत आणि ह्याच्या पुढे आम्ही आंदोलन मोठं वाढवणार आहोत. आम्ही इथे थांबणार नाही जोपर्यंत क्वारी आणि क्रशर आमच्या गावातले बंद होत नाहीत. आणि सगळ्या क्वारी अनियमितपणे चालतात, सगळे क्रशर बेकायदे आहेत, ते त्यांना घालून दिलेल्या कुठल्याही अटी, कुठल्याही नियमाचं पालन करत नाहीत आणि त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. त्याच्यामुळे आम्ही क्वारी आणि क्रशर बंद होईपर्यंत हे आंदोलन असंच चालू ठेवणार. नमस्कार, मी प्रसाद गावडे. मी एक स्थानिक माणूस म्हणून आज हैसर इलेलो असं ह्या लोकांका पाठिंबा देऊच्यासाठी. तुम्ही सगळ्यांनी ऐकलाच असताल की कोकणातली माणसं आत्महत्या करत नाही, कोकणात भिकारी नाही किंवा कोकणात कसलेही दुर्धर आजार आजपर्यंत नाही होते.
पण गेल्या काही वर्षात असं काय झालं की कोकणातल्या माणसांका अशी रस्त्यावर यायची वेळ येईल आणि हे सातत्याने येतात. म्हणजे काही दिवसांपूर्वी आम्ही रिफायनरीसाठी तिकडे राजापुरात उभे होतो. आज हैसर ही माणसं आंदोलनं करतात. याच्या आधी 1 महिन्यापूर्वी आम्ही ओमकार हत्तीसाठी आम्ही आंदोलनं करी होतो. म्हणजे माका वाटतं आमची इथून पुढे सगळी पिढी जी असा ही आमच्या आंदोलनं करण्यातच रस्त्यावरती जातली आणि सरकारनं आमच्यावरती एक जबाबदारी सोपवलेली आहे, ती म्हणजे कोकणातलं पर्यावरण वाचवची. म्हणजे सरकारनं सगळं नष्ट करायचा आणि ह्या का देवान जाका आम्ही म्हणतो, शिवान ही पृथ्वी निर्माण केली आम्ही म्हणतो ना शंकरान, ती वाचवची जबाबदारी आम्ही त्याचे खरे भक्त असं म्हणायची आज वेळ येलेली असा. आणि आमची जी कोकणाची जी गाव राहाटी असा, जी आम्ही राखणदार म्हणून ज्याका पुजतो, ज्या माऊलीचा सातेरीक जी का भूमिका म्हणतो आम्ही तिका पुजतो, तिचं ज्या काय उद्ध्वस्त होण्याची कॉन्ट्रॅक्ट मात्र सरकारने घेऊची की काय, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. असं म्हणान ही लेकरा, म्हणान ही गावातली माणसा आज माका वाटतं ह्या सरकार समोर माझ्या वतीने तुमका गाराणा घालतंय की ह्या अशा पद्धतीची जर वेळ सातत्याने येत असत तर पुढच्या पिढ्यांचा कोकणाचा भयंकर नुकसान होणारा असा. आज ह्यो आमचा कोकणाचा जो भाग असा म्हणजे ज्याका आम्ही तळ कोकण म्हणतो, सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला, ह्यो अक्षरशः नंदनवन असा. म्हणजे हैसर की नाही जगातला सगळ्याच मिळता. म्हणजे या ठिकाणी तुमका भिरणाच्या सोलापासून ते हापूस आंब्यापर्यंत जागतिक कीर्तीची अशी फळं हैसर तयार होतात, पण ती मात्र या धुळीन आता माखलेली असत. म्हणजे तुम्ही जर जाशात ना तर ह्या परिसरातला जो काजू हा तो एक्सपोर्ट होण्याच्या लायकीचो काजू हा धुळीत पडलेला. कशामुळे तर ह्या क्रशरमुळे. आजपर्यंत ह्या माणसांवरती आंदोलना करूची वेळ इलेली नाही होती, कारण आम्ही आमच्या बरोबर जंगलांचीही निगा राखलेली होती. त्याच्यात आम्ही आमचं देवचार राखणदार पूजी होतो. पण आज तीच जंगला वरवडायची, 2-4 झाडं ठेवायची आणि लोकांचा कसलोही विचार न करता फक्त 10% लोकांचा विकास व्हायचो, त्यांचे खिशे भरायचे आणि त्यांच्या पोरांनी मोठा व्हायचा, मोठमोठे हैसर बंगले बांधायचे, म्हणान आमच्या मातीच्या घरांका सुद्धा तडे पडायचे. अशा पद्धतीचा विकास आज हैसर सुरू असा. आज ह्यांच्या विकासामुळे आमच्या शेतात गवेरेडे येतात आणि नंतर सरकारांच्या बरोबर आम्ही काय भांडायचा, वन खात्याबरोबर आमचा पेट्टा, पण खरा आमचा पेट्टा गोया या भांडवलदारांबरोबर. कारण या भांडवलदारांनी जे काय नुकसान केलं सह्याद्रीचा की नाही, त्याच्यामुळे गवेरेडे आमच्याकडे येतात. पण आमचं लक्ष खय वळतात, नुकसान भरपाई घ्या, जन आक्रोश आंदोलनं करा, बागायतदारांनो जाया आणि जन आक्रोशाची आंदोलनं करा. म्हणजे आंदोलनं आम्ही करायची, जंगला तुम्ही तोडायची. आज अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली असा आणि हो टोकाचो संघर्ष होऊ नये आणि कोकणात सुद्धा दहशतवादी तयार होऊ नये याची खबरदारी शासनाने घेण्याची गरज असा. कारण आजपर्यंत कोकणातला माणूस जो काय शांत राहिलेला असा तो फक्त आणि फक्त या गाव राहाटी या संस्कृतीमुळे, आणि तीच जर तुम्ही उद्ध्वस्त केलात तर कोकणातल्या माणसावरती आज रस्त्यावर येऊची वेळ येतली. आजही कोकणात पैसो इलो तुम्ही म्हणतात, पण 20 वर्षापूर्वी कोकणातलो तरुण जो ज्या पद्धतीने हैसर जगा होतो, निरोगी आयुष्य जगा होतो, तसं तो आता नाही असा. ह्या पैशाबरोबर कोकणामध्ये चुकीची संस्कृती येता. व्यसनाधीन तरुण आमका दिसता. फक्त बॅटी घेतली आणि मॅची भरून त्यांना IPL सारखे मॅचेस स्पॉन्सर केले म्हणून राजकारण्यांची ह्या संपना नाही. तुमका आज तरुण संपवचो असा, तुमका त्यांना मोबाईलमध्ये संपवचो असा, रील बघून संपवचो असा. आणि आज तुम्ही ठिकठिकाणी जा काय आज मॅची भरवून राजकारण्यांचे जे काय 5-5 हजार रुपये वाटतात त्याच्यासाठी आमची पिढ्या आमका उद्ध्वस्त करूच्या नाही असत. आमच्या ह्या मायबापांका, आमच्या ह्या आईका कळता म्हणून ती आज हैसर रस्त्यावर उतरलेली असत. तुम्ही माका खास तरुणांका आव्हान असा की ह्यांची माका वाटतं काय खूप वर्षा जागाची राहाक नाही असत, पण आमचा आयुष्य कोकणात काढूचा आणि तुम्ही लग्न करून पोरांका जन्माक घालतालात, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी कोकण जपा हे मी तुमच्या सगळ्यांना आवाहन करतो. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश पाटील. मी ॲडव्होकेट आहे आणि पर्यावरणीय प्रश्नांवर काम करतो. आज आम्ही या विलवडे गावात आलो. इथे क्रशर आणि स्कॉरीजचा फार मोठा प्रश्न, गंभीर समस्या निर्माण झालेली आहे आणि इथले गावकरी त्याच्याच विरोधात आंदोलन करतात. तर त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आज आम्ही आलो आहे. तर इथे येऊन मी इथल्या लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. फोटोज बघितले, इथे काही लोकांचे ब्लास्टिंगच्या वगैरे ज्या काही समस्या आहेत त्या पण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तरी समस्या फार गंभीर आहे. कुठल्याही क्रशिंग साईटला किंवा क्वारीजला रात्रभर काम करण्याची परवानगी नसते, फक्त त्यांना दिवसा काम करायची परवानगी असते. सकाळी 6 ते संध्याकाळी 5-6 पर्यंत, सूर्यास्त होईपर्यंत त्यांना काम करायची परवानगी असते. पण त्याच्यानंतरही लोकांनी मला इथे सांगितलं की ते ट्रकची वाहतूक होतीये. इथे कुठल्याही ट्रकच्या वाहतुकीवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध टाकण्यात आलेले नाहीयेत. टार्पोलिन शीट्स त्या ट्रकवर टाकण्यात येत नाही किंवा किती ट्रक येतात त्याच्यावर काही बंधन नाहीये. परत इथे पाण्याची फवारणी वेळच्या वेळी केली जात नाही. गावाची घरं आहेत ती अक्षरशः स्टोन क्वारीच्या बाजूला आहे, अशी अवस्था आहे. तर हे सगळे गंभीर प्रश्न आहेत आणि याच्यामुळे आपल्या कोकणाच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर मोठा आघात केला जातोय आणि काही 4 लोकांच्या फायद्यासाठी गावाच्या गावं ओसाड केली जात आहेत. इथल्या लहान मुलांना शिकता येत नाहीये. ब्लास्टिंग
अवेळी होतंय, त्यामुळे लोकांची झोप उडालेली आहे. तर असे काही गंभीर प्रश्न आहेत, त्याच्या शासनाने दखल घ्यावी. हे लोक 2023 पासून प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्यासोबत या सगळ्या घडामोडींचा मागोवा घेतात, पण ते कुठलीही कारवाई करत नाहीयेत. आपण आपल्या घरात आपण गाडीचं लायसन्स नसेल आपल्याकडे, तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला सरकार त्रास देतं, आपल्याकडनं फाईन घेतं. पण या क्वारीज, हे क्रशर वर्षानुवर्ष अनधिकृतपणे इथे आपले धंदे करतात, त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. ही फार गंभीर बाब आहे. आणि राजकीय फायद्यासाठी जर या गोष्टी होणार असतील तर ते फारच म्हणजे दुर्भाग्यपूर्ण आहे. आणि काही लोकांच्या फायद्यासाठी कोकणचा असा रास जर चालू राहिला तर आपल्यावर फार बिकट परिस्थिती येणार आहे. आता तुम्ही बघू शकता, आता उन्हाळ्यात नुकताच सुरू झाला आणि किती उन्हाळ्याच्या झळा आपल्याला बसतात. ही परिस्थिती आणखी काही वर्षात आणखीन बदतर होत जाणार आहे. तर त्याच्या विरुद्ध आपल्याला आत्ताच जागा व्हावं लागणार आहे आणि ह्याच्या विरुद्ध आपल्याला काहीतरी प्रयत्न करावा लागणार आहेत. या गोष्टी इलिगलपणे जर होत असतील तर त्यात सरकारचं पण नुकसानच आहे. जर इकडनं इलिगल पद्धतीने खाणकाम चालू असेल, क्रशिंगचं काम चालू असेल, तर सरकार पण आपल्या रेव्हेन्यूला मुक्त आहे हे सरकारला कळलं पाहिजे. आणि या क्रशिंगचा, या क्वारीजचा गावाला काय फायदा होता, त्याच्यातला रेव्हेन्यूचा किती टक्के भाग हा या गावाच्या विकासासाठी वापरला जातो याचा पण विचार केला गेला पाहिजे. इथे नवीन शाळा उभारल्या जातात का, इथे कुठे हॉस्पिटल उभारलं जात आहे का, इथल्या मुलांना रोजगार मिळतोय का, इथल्या लोकांना त्याचा काही फायदा होतोय का. कारण जर रेव्हेन्यू असतो, जी रॉयल्टी या सरकारला मिळते, ते रॉयल्टीचा एक काही अंश भाग या गावांसाठी खर्च करणं हे बंधनकारक असतं. पण ह्याचा पण विचार केला पाहिजे की या गावांना याचा काय फायदा होतोय, की फक्त या गावकऱ्यांच्या वाटे फक्त नुकसानच येणार आहे, ह्यांना फक्त त्रासच सहन करावा लागणार आहे. आणि या क्रशिंगचा कुठेतरी गोव्यात किंवा कुठेतरी शहरात विकासासाठी या स्टोन्सचा किंवा क्रशिंगचा वापर होणार आहे, हे प्रश्न विचारले पाहिजेत. धन्यवाद. विलवडे गावात अनधिकृत प्रेशर, ब्लास्टिंग आणि काळ्या दगडाचं उत्खनन हे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. आणि याच्या विरोधात आज आपण पाहतो या ठिकाणी धरणे आंदोलन ग्रामस्थांनी धरणे आंदोलनासाठी हे बसलेले आहेत. एकूणच आज आपण इथे जर पाहिलं तर मोठ्या संख्येने महिला आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे. काही जणांना या ठिकाणी कानाचे आजार, बीपी आजार झालेले आहेत आणि घरांना धडे जाऊन विहिरीचं पाणीही आटलेलं आहे. अशी या ठिकाणची आज आपल्याला ह्या सगळ्यांनी वस्तुस्थिती सांगितलेली आहे. यासाठी इथे असणारे क्रेशर बंद व्हावेत अशी ह्यांची तीव्रतेने मागणी आहे. पाहूया शासन यांच्यासाठी काय करतं. मंगल कामत, आपला सिंधुदुर्गसाठी विलवडे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.